या रक्षाबंधनला भावासाठी हॉटेलमध्ये सर्वात महाग मिळणारी भाजी घरीच बनवा, भाऊ खुश होऊन जाणार। त्यासाठी मोठ्या आकाराचे 3 कांदे, अद्रक, लसूण टाकून चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि बेडगी मिरची पावडर टाकून याची सुद्धा पेस्ट करून घ्यायची। नंतर कढईमध्ये 1 पडी तेल, काजू, मीठ आणि तिखट टाकून याला सुद्धा हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। परत त्याच कढईमध्ये बटर, तेल टाकायचं। नंतर खडे मसाले, जिरे, कढीपत्ता, चॉप केलेला कांदा, टोमॅटोची पेस्ट टाकायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। ग्रेव्ही छान स्मूथ, क्रीमी आणि रिच व्हावी यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काजू, पनीर आणि मिल्क पावडर, थोडंसं पाणी टाकून याची व्हाईट पेस्ट बनवून घ्यायची। नंतर कढईमध्ये मसाले टाकायचे आहेत। मसाले स्क्रीनवरती दिलेले आहेत किंवा तुम्ही लॉंग व्हिडिओ सुद्धा बघू शकता, अगदी सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे। आता यामध्ये व्हाईट पेस्ट, टोमॅटो केचप आणि दुधावरची साय टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। भरपूर पाणी टाकायचं आणि 20 ते 25 मिनिटं ग्रेव्ही शिजवून घ्यायची। नंतर तळलेले काजू टाकायचे, थोडीशी कसुरी मेथी पावडर, मिरची पावडर, बटर, कोथिंबीर टाकून इथे आपली काजू करी तयार आहे। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।